शिवसेनेच्या विभागीय बैठकीचं नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं होतं। नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर यासह प्रमुख नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम यावेळेला आयोजित करण्यात आला होता। मंत्री गुलाबराव पाटील असतील, मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत यांनी यावेळेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। या निवडणुकांच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना नेमकी कशी तयारी करायची, बूथ पातळीवर यंत्रणा नेमकी कशी घट्ट करायची, त्यासोबतच लोकांसमोर जाताना नेमके काय मुद्दे घेऊन जायचे याबाबत नेत्यांनी मार्गदर्शन केलं। या विभागीय बैठकीच्या निमित्तानं नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा मात्र पुन्हा एकदा छेडला गेलाय। गेल्या 7 महिन्यांपासून महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी नाशिकला मात्र अद्यापही पालकमंत्री मिळालेला नाही आहे। असं असताना गिरीश महाजन यांच्या हस्ते 15 ऑगस्टला झेंडावंदन होणार हे जवळपास निश्चित आहे आणि त्याच वेळेला उदय सामंत यांनी आता पालकमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा एकदा छेडला। आपल्याला जर वैयक्तिक पातळीवर शिफारस करायची असेल तर आपण दादा भुसे यांची पालकमंत्रीपदासाठी मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिक पातळीवर शिफारस करू असं उदय सामंत यांनी म्हणत पुन्हा एकदा हा वाद सुरू केला आहे। खरं तर नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि शिंदेसेना यांच्यात 7 महिन्यांपासून रस्सीखेच सुरू आहे। एकीकडे गिरीश महाजन यांना कुंभमेळा मंत्री म्हणून देखील नियुक्त केलेलं आहे, तर दुसरीकडे पालकमंत्रीपदासाठी दादा भुसे यांच्याकडून सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून लॉबिंग सुरू आहे। मात्र रायगड आणि नाशिकच्या या वादामध्ये नाशिककर पालकमंत्री पदापासून अद्यापही वंचित राहिलेत। आता उदय सामंत स्वतः म्हणतायत की मी मुख्यमंत्र्यांकडे दादा भुसे यांच्या नावाची शिफारस करणार, त्यामुळे भाजपकडनं या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवर विभागीय बैठकीमध्ये आगामी काळामध्ये जर स्वबळावर निवडणूक लढायची वेळ आली तरी देखील कार्यकर्त्यांनी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरायचं आहे असा एक गुप्त संदेश देखील देण्यात आल्याची माहिती आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।